बऱ्याच जणांचा हा गैरसमज असू शकतो की पित्त जेव्हा शरीरामध्ये दूषित होतं तर तेव्हा ते फक्त आपल्याला पोटात, छातीमध्ये आणि घशामध्येच त्रास देतं. तर असं काही नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. आयुर्वेद याबद्दल काय म्हणतं हे आजच्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य धनंजय जोरी. आयुर्वेदामध्ये एक गोष्ट अशी सांगितलेली आहे की शरीरामध्ये आपल्या 3 दोष आहेत आणि ते शरीरामध्ये सगळीकडे पसरलेले असतात. ते दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ. हे दोष जर सगळ्या ठिकाणी पसरलेले असतील तर जेव्हा ते दूषित होतात तर ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणजे अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत. तर मग पित्त फक्त आपल्याला छातीमध्ये किंवा पोटामध्ये किंवा घशामध्येच त्रास देईल असं होईल का? तर नाही. काही जणांमध्ये आपण बघू शकतो की पित्त फक्त छातीमध्ये, पोटामध्ये आणि घशामध्येच त्रास देतं. काही जणांचं पित्त जेव्हा वाढतं तेव्हा त्यांचं डोकंदुखी सुरू होते. काही जणांचं पित्त शरीरात जेव्हा खराब होतं तेव्हा तर त्यांना काही त्वचेला त्रास होतात. कोणाला पुरळ उठते, कोणाला खाज सुटते, कोणाला आग होते त्वचेमध्ये. काही जणांचं पित्त दूषित होतं तर तेव्हा त्यांना डोक्याची केसं गळायला लागतात किंवा केसं पांढरी व्हायला सुरू होतात. काही जणांचं जेव्हा पित्त वाढतं तर त्यांना फक्त तळहात किंवा तळपायांना आग व्हायला सुरू होते. काही जणांचं पित्त वाढतं तर त्यांना लघवीचे वेगवेगळे त्रास सुरू होतात, जसं की लघवीतनं विचित्र वास येणं किंवा लघवीला आग होणं. काही जणांचं पित्त जेव्हा वाढतं तेव्हा त्यांना संडास झाल्यावरती संडासच्या ठिकाणी आग होऊ शकते किंवा संडास करताना आग होऊ शकते. काही जणांचं पित्त वाढतं तर तेव्हा त्यांना फक्त डोळ्यांमध्ये आग होते. तर असे हे विविध प्रकारचे विकार, हे पित्त, दूषित झालेलं पित्त आपल्याला संपूर्ण शरीरामध्ये कुठेही त्रास देऊ शकतं.